Hello friends, welcome to my channel Shri Mehendi. I'm Poonam. I'm starting 75 days challenge. जर तुम्हाला मेहंदी शिकायची असेल बेसिक पासून ब्राइडल लेवल पर्यंत, then you are at the right place. So let's start today's design. आज आहे डे 4 आणि डे 4 मध्ये आज आपण पाहणार आहोत चेक्स मधले काही फिलिंग पार्ट्स. एकाच चेक्स हा चेक्स काढताना अगदी थोडं अंतर ठेवा. लाईन स्ट्रेट काढण्याचा प्रयत्न करा. लाईन स्ट्रेट काढल्यामुळे चेक्स अगदी परफेक्ट दिसतो. चेक्सला खूप छान लुक येतो. त्यानंतर चेक्स कंप्लीट झाल्यावर त्या चेक्समध्ये अगदी लहान लहान डॉट द्या. डॉट पण अगदी असे ठळक दिसतील असे डॉट द्या. तुम्ही ह्या चेक्सचा फायनल लुक बघू शकता. मी ते डॉट अगदी मधोमध आणि ठळक दिले, त्यामुळे तो चेक्स अगदी सुंदर दिसतोय. चेक्स कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला जिथे जिथे जॉईन आहेत तिथे आपल्याला तो डॉट द्यायचा आहे. डॉटही मी सांगितल्याप्रमाणे अगदी ठळक डॉट द्या. थोडेसे मोठे डॉट द्या जेणेकरून तो जॉईंट आहे असं वाटणार नाही. आणि आता तुम्ही फायनल लुक बघा. एकदम छान वाटतंय. मस्त सुंदर दिसतोय हा चेक्स. मला खूप आवडलाय हा चेक्स. तुम्ही एकदा ट्राय करा. यासाठी सुद्धा आपल्याला सेम चेक्स रिक्रिएट करायचा आहे. चेक्स पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर त्या चेक्समध्ये मी काढते त्याप्रमाणे एका चौकोनात वरच्या कोपऱ्यात एकदम लहान छोटासा एक ट्रिअँगल शेप काढा आणि तो असा फिल करा व्यवस्थित. अगदी लाईट शेडमध्ये तो फिल करा आणि तसंच पुन्हा रिक्रिएट करा. पुन्हा ते तसंच कंटिन्यू करा. आणि ह्या चेक्सचा सुद्धा तुम्ही फायनल लुक बघू शकता. ह्या चेक्समध्ये एक लाईट आणि डार्क शेड दिसतोय, त्यामुळे हा चेक सुद्धा खूप खुलून दिसतोय. तुम्ही हा चेक सुद्धा एकदा ट्राय करा. आता पुढचा चेक्स काढूयात. हा डबल लाइनिंगचा चेक्स आहे. हा मी कसा काढायचा हेही तुम्हाला सांगितलं आहे. जर तुम्ही माझा डे 2चा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन नक्की चेक करा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्हाला चेक्स कसे काढायचे याची आयडिया येईल. तर हा डबल लाइनिंगचा चेक्स आहे. आधी एक सिंगल लाईन काढा. त्यानंतर प्रत्येक लाईनला एक डबल लाईन आखा. डबल लाइनिंगचा चेक्स कंप्लीट झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये स्वस्तिक काढणार आहोत. स्वस्तिक काढण्यासाठी एका चौकोनामध्ये 4 लाईन काढायच्या. मी काढते त्या प्रकारे तुम्ही त्या छोट्या छोट्या लाईन्स काढा, म्हणजे तुम्हाला समजेल स्वस्तिक कसं तयार होतं ते. स्वस्तिक काढून झाल्यानंतर आता आपल्याला त्या 2 लाईनी फिल करायच्या आहेत. त्या फिल करून झाल्यानंतर तुम्ही या चेक्सचा फायनल लुक बघा. खूप सुंदर दिसतोय. स्वस्तिकही खूप सुंदर दिसते. आय होप तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करताय. या पुढचा चेकसुद्धा सेम आहे. सेम लाइनिंग, सेम डिस्टन्स, बट डिझाईन वेगळी आहे. मी तुम्हाला डिझाईन सांगते. पहिल्यांदा तुम्ही चेक्स आखून घ्या सेम डिस्टन्समध्ये. त्यानंतर चेक्स कंप्लीट झाल्यावर आधी डबल लाईन चेक्स कंप्लीट झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये फिलिंग करूयात. फिल करताना आपल्याला 4 लाईन्स काढायच्यात. मी दाखवते त्याप्रमाणे 4 लाईन्स काढा. प्रत्येक चौकोनात एक अगदी लहान लहान लाईन्स काढा आणि अशाच ऑल बॉक्समध्ये काढून झाल्यानंतर डबल लाईन फिल करा. आणि फिल करून झाल्यानंतर तुम्ही या चेक्सचा फायनल लुक बघा. हाही चेक्स खूप सुंदर दिसतो आणि युजली ऑल मेहंदी टाईपमध्ये यूज केला जातो. हा चेक्स माझा तर खूप फेवरेट आहे, कारण हा दिसायलाच खूप सुंदर दिसतो, ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आणि कॉमनली हा सगळ्या मेहंदी पार्टमध्ये यूज केला जातो. कोणतीही मेहंदी काढा, इंडियन, फ्लोरल, कोणतीही, त्यामध्ये हे फिलिंग पार्ट यूज केलाच जातो. तर आधी डबल लाईन चेक्स आका. सेम डिस्टन्स, काहीच फरक नाही. तोच चेक्स तुम्ही रिक्रिएट करा. नंतर चेक्स कंप्लीट झाल्यानंतर डबल लाईन. तुम्हाला आजचे फिलिंग पार्ट आवडले का मला कमेंट करून नक्की सांगा. अँड इफ यू वॉन्ट मोर सच डिझाईन्स देन डोंट फॉरगेट टू लाईक अँड शेअर. सबस्क्राईब टू श्री मेहंदी फॉर 75 days challenge and join me in this amazing Mehendi journey. See you in the next video. Till then, keep practicing and keep shining. Thank you.